हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी मला त्यांच्या संपत्तीबाबत विचारलं। ठाकरेंना पक्ष नको, फक्त पैसा हवा। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। आनंद दिघेंनी कार्याध्यक्षपदासाठी राज ठाकरेंचं नाव सुचवलं, मात्र नाव सुचवल्यानंतर दिघेंना मानसिक त्रास दिला। मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर आरोप। आनंद दिघेंकडून पद काढून घेण्याचा डाव होता। मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबईतल्या खारदांडामध्ये प्रचार रॅलीमध्ये गद्दार घोषणा दिल्यानं ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते भिडले। आशिष शेलार यांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला। बारामती लोकसभेतील 300 बूथपैकी 153 बूथ संवेदनशील। मतदानासाठी योग्य बंदोबस्त आणि गैरप्रकार रोखण्याची यंत्रणा लावा। सुप्रिया सुळे यांचं निवडणूक आयोगाला पत्र। मुंबईत एका गुजराती बहुल सोसायटीमध्ये संजय दिना पाटलांच्या प्रचाराची मराठी पत्रकं वाटण्यास विरोध। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप। पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला। नाशिकमध्ये 800 कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा। 800 कोटी रुपयांची खैरात बिल्डरांना देण्यात आली। संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यावर आरोप। अजित पवार गटाचा पदाधिकारी चौक सभेमध्ये मडकं फोडत असल्याचा रोहित पवारांचा दावा। मडकं कधी फोडलं जातं हे तुम्हाला माहिती नाही का? सांगता सभेमध्ये व्हिडिओ दाखवत रोहित पवारांचा संतप्त सवाल। रोहित पवार लोकांची दिशाभूल करतायत। अजितदादांनी विकास कलश बनवला, तो फुटू नये असा हेतू होता। मडकं फोडणाऱ्या रविराज तावरे यांचं स्पष्टीकरण। अजित पवारांना निवडणुकीच्या प्रचारामध्ये गुंडांची मदत घ्यावी लागते। रोहित पवारांचा अजित पवारांवर गंभीर आरोप, तर रोहित पवार हा स्वतःच एक गुंड। अमोल मिटकरी यांची टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।